श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. तर मस्तपैकी छान अशी सकाळची सुरुवात, रांगोळी काढलेली दारात खूप छान अशी, आणि हिरवंगार असं खूप सुंदर असं झाड झालं आहे. आणि फुलं तर एवढे मस्त लागल्यात, खूपच छान. आणि वरती कढीपत्ता म्हणलं तर हिरवागार झालेला आहे. आणखीन इकडं मी देवासाठी थोडेसे फुलं तोडून घेतलेली आहेत. आणि इकडं सकाळची सुरुवात म्हणलं तर आपली भाजी, पहिलं काय, दूध गरम करून घेतले, नंतर थोडासा चहा केले, नंतर थोडीशी बटाट्याची भाजी केली, आणि इकडं मऊसूत अशा छान चपात्या करून घेतली. मग चला, मग आता काय करायचं म्हणलं तर काय सांगावं आता. तर आता आपल्याला उन्हाळ्याचं काय तर करावंच लागेल की उपवासासाठी. अगर पुरणपोळीचं जेवण असलं तर ते त्यांच्यासाठी कसं, पापड तर लागतातच सारखं, माहिती आहे का. तर मस्त असं छान मी पीठ एवढं छान असं शिजवून घेतले, खूप छान असं पीठ शिजवून घेतले. आणि म्हणलं चला आता थोडेसे पापड छान मस्त करावं. तर मी इकडं छान असे पापड करायला घेतलं. तर काय, ऊन तर झालंच, घरातलं आवरता तर ऊन झालंच बघा. आणि इतकं ऊन लागायला लागले, 10 वाजले का नाही की लगेच एवढं कडक ऊन आहे बघा, खूपच ऊन आहे. आणि मी इकडं मस्त असे छान पापड घालून घेत होते. आणि पापड म्हणलं तर सणवार आणि उपास, हे तर सणवाराचे तर नाहीतच पापड, हे तर शाबूचे पापड आहेत. आणि मस्त छान मी पापडामध्ये, आजच्या पापडमध्ये हिरव्या मिरचीचं ठेचा नाही टाकले आणि लाल मिरची पण नाही टाकले. आणि त्या दिवशी केलेले पापड होते आणि हिरवी मिरची अशी भरपूर पडली त्याच्यामध्ये. इतके तिखट लागायला लागल्या, तर खूपच असं तिखट लागायला लागल्या. तर मग म्हणलं आता ह्या बारीस काय मिरची वगैरे नाही टाकायची. तरी मी आजच्या पापडमध्ये बघा शाबूच्या काय टाकले माहीत आहे का, 4-5 मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आणि ते सगळी साल्ट काढून घेतले आणि ते खिसून घेतले. आणि शाबू जी भिजवलेला होता रात्री मी, तर मी सकाळी ते शाबू काढून नंतर त्याला मिक्सरमध्ये मोठा आडवानाचा वाटून घेतले. आणि मस्त छान शिजवले. आणि थोडंसं मीठ टाकले. मी विजयदादांनी मिठाचा पुडा आणलेला होता, तेच मीठ वापरले मी. आणि दुसरे हात घातलेलं मीठ मी नाही वापरत बरं. म्हणजे कसं, हे उपासाचे पापड राहतात, तर हे आपल्याला कसं माहीत आहे का, काळजीपूर्वक असं पापड करावं लागतं. हे म्हणजे कसं सांगू, उपासाचे पापड राहतात त्याच्यामुळं. आणि इकडं विजयदादा पाणी भरत होता. आम्हाला खूप असं उन्हाळ्याचा भरपूर त्रास आहे पाण्याचा. आणि हे तर महिना एप्रिलचा असा तसा गेला आहे, पण आता पुढला जे आहे ते खूपच कठीण जाणार आहे. तरी पाणी भरायला लागलं आहे. आणि मी इकडं मस्त असे छान पापड करून घेत आहे. आणि आता माझे पापड जास्त काही नाही, तर थोडेच राहिले आता, तर मी इकडं पण करून घेते पूर्ण पापड. आणि पूर्ण पापड आता झालं की नंतर मी जेवणासाठी, आज मंगळवार आहे, तर जेवणासाठी मी हे काय म्हणतात, सकाळी चपाती आणि बटाट्याची भाजी करून घेतली होती. आता थोडीशी खिचडी करून घेणार आहोत. आणि दुपारी कसं विजयदादाचे पप्पा पण जेवायला येतात, मग छान अशी राईस खिचडी एकदम छान करून घेणार आहोत. चला आता मी काय मस्त छान अशी आंब्याची चटणी वाटून घेणार आहे. त्याच्यासाठी मी थोडासा आंबा चिरून घेतले, जास्त नाही, भरपूर आंबट आहे. आणि थोडीशी जिरे घेतली, थोडासा कांदा घेतले चिरून, आणि थोडेसे शेंगदाणे घेतले. तर आता मस्त आणि छान आपल्याला चटणी वाटायची, खूप छान अशी वाटायची. तर आणि कसं, उन्हाळ्याचं म्हणलं तर आंबट खायला खूप चांगलं आवडतंय बरं. आणि आंब्याची चटणी तर म्हणलं तर खूपच छान. आणि आंब्याची चटणी तर असं सगळ्यांना आवडणारीच राहते, अप्रतिम अशी चटणी, हे चटणी राहते आंब्याची. तर अगोदर मी जिरे वाटून घेते, नंतर मग थोडेसे शेंगदाणे टाकून वाटून घेते. शेंगदाणे वाटल्यानंतर थोडंसं आंबा टाकून वाटून घेणार आहे. हे बघा, थोडेसे शेंगदाणे घेतले मी. आणि मिक्सरमध्ये वाटायचं नाही बरं चटणी कधी बी, खलबत्त्यामध्येच वाटायचं, म्हणजे कसं खलबत्त्याची चटणीला कसं टेस्ट राहते. आणि जरी मिक्सरमध्ये
जर वाटलं ना त्याला काय टेस्ट नसते आणि ते खाऊ सुद्धा नाही वाटत. तर हे चटणी खलबत्त्यात वाटलेली खूप छान लागते. आणि हे पहिल्यापासून परंपरा. पहिलं तर कसं माहित आहे का, ते उकळ राहत होते, उकळ आणि ते मुसळ राहत होते, उकळ आणि मुसळ. तर त्या मुसळानं ते चटणी वाटली जात होती, लाकडाचं राहत होतं. पण आता काही तसं नाही. आणि ते भरपूर असं मोठे राहत होते, डोसक्याच्या वर जात होते. पण आता तर सध्या तर एवढाले काढलेली, तर जास्त काही लांब नाही. तर पण इतके इतके आहेत आता, इतके इतके तर आहेत आता. जास्त काही मुसळ मोठे मोठे नाहीत. आणि त्याची पण त्या उकळामधली पण चटणी खूप छान लागते. आणखीन बी कुठं कुठं आहेत बरं आमच्या गावामध्ये. आणि जास्त तर आता खलबत्त्याचाच वापर करायला. तर चांगले शेंगदाणे कुटून घेतले. आता थोडासा आंबा टाकून वाटून घेते. आणि पुढं कांद्याची गाडी आलेली आहे. तरी ते मामा म्हणतात की 400 रुपयाला कट्टा. पण ते गाडी कसं माहित आहे का, कधी तर 6 महिन्यातून, 4 महिन्यातून, 2 महिन्यातून एक वेळेस येते. म्हणजे तेच गाडी नाही बरं, कोणती तर गाडी अचानक येते. जे माल विकणं झाला किंवा ते छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या खेड्याने फिरतात तेच येतात कधी तर. आणि रोज तर असं काय भाजीपाला वगैरे नाही येत. तर कधी तर येतात कोणते तर कांदे किंवा बटाटे किंवा कधी तर भाजीपाल्याचं टेम्पो. तर मी आता मस्त असा कांदा पण टाकलेला आहे वाटायला आणि छान अशी वाटून घेणार आहोत. नंतर कांदा वाटणं झालं ना, कांदा पण तेवढा बारीक नाही वाटायचा, थोडा मोठाडच वाटायचा. तरी आमच्या छोट्याशा गावातून तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा. आणि गावाकडचे आमचे व्हिडिओ आवडतात का नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला मग आता सगळ्यांना बाय.